जय नीरज चोपडा. हो पितृदेव संरक्षण नारळ आहे. एकदम दिल से सर्कल मार उसको, दिल से हाँ 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 बस परफेक्ट. दिखाओ एक मिनट, कौन है रोल प्ले वाला डॉक्टर, रोल प्ले वाला सिव्हिल इंजिनियर कुठला तो बघ म्युन्सिपाल्टीचा ड्रॉप हिडन डिग्री आहे, हिडन डिग्री. हिडन डिग्री. आज सिव्हिल इंजिनियर. हार्ट अटॅक. इंटरकोर्स मॅनेजर. बायपास स्पेशलिस्ट. हा सॉरी, बायपास स्पेशलिस्ट. लवर बॉय. अफजल खान टेस्टिकल्स. आडवा कोट. तो माहितीये का, लेलो पुनींना. आणि हा कोण आहे रे, कम्प्युटर सायन्स जावा. हा बायपास का सीसीटीव्ही. याचं काय, अक्षय कुमार. काय नाव आहे त्याचा, चेहरा तर दाखव. काय बोलतात त्याला, फक्त अभ्यास करणारा. फक्त अभ्यास कर, सकाळी जातो अभ्यास करतो. तो एक इथं थांब ना, पोस्ट दिली आहे त्यांनी, घेऊ दे ना. हा एक जो आनंद आला नाही इन करून झोपतो. वन्स अगेन लवर बॉय फ्रॉम गर्ल फ्रॉम यूपी बिहार. सिंदूर यहाँ से लगा यहाँ तक. हे भाई आता छठ पूजा पण आहे काय बोलू नका भाई. तो कॅमेरॉन हिरव्याचा काय, ग्रीन जो आहे कॅमेरॉन हिरवा. बोल इंट्रोडक्शन. अरे त्याचा काय, ते सगळ्यांचे घेतात आहे. याची पदवी तर द्या. रामदेव बाबा. मैं बाबा टिल्लू, बीटेक फ्रॉम कानपूर. अरे पण काय, ती करंगळीचीच कामाला येईल, बाकीच्या मोठ्या पडतील ना. क्या बनाने का, घर रोटी ऊपर का वो बना रहा नहीं, क्या बना बताना भी. ये ऐसा ही त्रिकोण बनाना. त्रिकोण बनाना है क्या. हाँ ये देख, ऐसा मस्त चॉकलेट की पीस की तरह. ये ना भटली ना आता. ये वो ज्यादा क्या बोलते हैं उसको, ज्यादा नरम हुआ. बॉटल में रखा थोड़ा टाइट नीचे चाहिए. आधी बॉटल आहे जास्त नरम झाली आहे रे. ये बॉटल लेते ना अभी पानी पीने के लिए. मिनटं जरा. पुढे या साईडला बोला, इकडे घर आहेत लोक. नीरज चोपडा. OMG नीलेश चोपडा. ओ किसान, ओ किसान, ओ किसान रॉकेट फोड़ रहा. जय नीरज चोपडा. बाबा हॅरी पॉटर सारखा उडाला, मग हॅरी पॉटर सारखा उड.
बस बस क्या कर रहा है? सही है, मेरे इतने ही पुरुष है। हाँ मेरे को पता है, मैं ऊपर के लिए लिया मैंने दरवाजा। किल्ल्याची कामं जोरदार चालू आहेत. हाय गाइस, ये जा रहा है अभी. व्लॉग मध्ये टाकतो थांब ना मी. कोणाचा माणूस आहे तू? आणि एकमेव म्युन्सिपाल्टीतले डॉक्टर, म्युन्सिपाल्टी सफाई कामगार मधले डॉक्टर आहेत हे. हाँ, कौन से हॉस्पिटल में आप अध्यक्ष हो? हाँ, नहीं बोला. या दोघांचं डिस्कशन टाकायला पाहिजे ना ब्लॉग मध्ये. हे एवढे बोलतात आहे. जीडीपी, किल्ल्याची जीडीपी का क्यों निकाल रहा है वीडियो? हाँ, ब्लॉग में डालने के लिए. ब्लॉग में हाँ, तो डालने ही वाला हूँ. और तो जितना गाली दिया उतना भी डालेगा. बिना पीछे मेरी क्लिप डाल. हाँ, कॉपीराइट. और मिट्टी सुखाने की निंजा टेक्निक. डिजाइन बाय कुमार भोईर. सॉरी, सार्थक भोईर. सार्थक भोईर. आपणाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपण वेळात वेळ काढून ही स्पर्धा राबवता आणि हे परीक्षण करतात, वेळात वेळ काढून घेता, त्याकरिता आपले खूप खूप आभार. तर आम्ही यावर्षी सालाबाद दरवर्षी आम्ही किल्ले स्पर्धेत नवनवीन किल्ले बनवतो. आणि असे किल्ले बनवतो जे सध्या लोकांच्या मनात नाही, लोकांच्या दिसण्यात नाही, ती आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतो. तर यावर्षी जंजिऱ्याच्या अगदी जवळ असलेला, जंजिऱ्यावर लोक जाऊनही याकडे दुर्लक्षित करत असलेल्या किल्ल्याला आम्ही लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्या किल्ल्याचं नाव आहे पद्मदुर्ग. त्यावर आपले सत्ता स्थापक करून आपली समृद्धी साधायला सुरुवात. ही समृद्धी साधता साधता अनेक आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बादशाही सल्तनती आल्या. यांनी भारतातील अज्ञान जनतेचा म्हणा किंवा दुर्लक्षित प्रदेशाचा कब्जा करत त्यांना सत्ता स्थापन केल्या. आणि या सत्ता स्थापन करत त्यांनी संपूर्ण हिंदुस्थान कब्जात घेतला. आणि या हिंदुस्थानाला कब्जात घेतल्यानंतर 97% यवनांचेच राज्य चालू होते. कोणी यांना अडवणारा नव्हता, कोणी यांना थांबवणारा नव्हता, कोणी यांच्या पुढे ब्र काही काढेल तर त्याचा नामोनिश मिटवून देण्यात यायचा. तर अशा वेळी 1630 साली एका आईच्या गर्भात, म्हणजे माँसाहेब जिजाऊंच्या गर्भात आईसाहेबांनी त्या बाळासोबत 9 महिने स्वराज्याचं स्वप्न पाहत दिवस काढले. आणि अखेर तो दिवस आला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी या हिंदुस्थानातील महाराष्ट्र राज्यात दख्खनमध्ये पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला. आणि या जन्म झाल्यानंतर आऊसाहेबांनी त्यांना त्यांच्या मातब्बर अशा शिलेदारांमार्फत, त्यांच्या कायदेपंडितांमार्फत राजकारणाचं उत्तम असं शिक्षण दिलं. महाराजांनी दिवसेंदिवस मोहिमा आखत संपूर्ण प्रदेश ताब्यात करायला सुरुवात केली.
स्वराज्य स्थापन करायचं आऊसाहेबांचं स्वप्न त्यांनी पूर्ण करायला सुरुवात केली. त्यांनी संपूर्ण बघता पूर्ण दख्खन काबीज केला आणि दख्खन काबीज केल्यानंतर त्यांना एक गोष्ट निरीक्षणात आली. महाराजांची दूरदृष्टी फार विलक्षण होती. त्यांना एक गोष्ट निरीक्षणात आली की समुद्र ज्याचा त्या लगतचा प्रदेश त्याचा. त्यांनी समुद्राच्या भागात एका कासवाच्या आकाराच्या बेटावर एक हा किल्ला उभारण्याचा ठरवला आणि त्या कासवाच्या आकाराच्या बेटावर हा पद्मदुर्ग उभारण्यात आला. आणि हा किल्ला उभारताना या किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी सिद्धीने अनेक प्रयत्न केले की हा किल्ला बांधू देता कामा नये. आणि त्यानंतर अनेक समुद्री तटावर लक्ष ठेवण्यासाठी आणि आपला मराठा साम्राज्य जे तयार झाले, जे स्वतःचं राज्य तयार झालंय, या स्वतःच्या राज्यात स्वतःचं असं व्यापार उभा करण्यासाठी महाराजांनी आणि आपलं जे आरमार आहे तर उभं केलं. या नौदलाच्या पुढच्या कामगिरीसाठी या किल्ल्याची फार मदत झाली आणि महाराजांच्या नौदलाचे भरपूर कामकाज या किल्ल्यावर होत असायचं. आणि याचाच फायदा घेत अनेकदा मोहिमा राबवण्यात आल्या. जंजिऱ्यावर हल्ला करून सिद्धीकडनं तो किल्ला काबीज करण्याचा आणि समुद्री तटावर संपूर्ण भागात आपला ताबा मिळवण्याचा. पण काही कारणास्तव शिवरायांकडनं आणि त्यांच्या मावळ्यांकडनं या ठिकाणी आपला सत्ता स्थापन करणं जंजिऱ्यावर राहून गेलं आणि म्हणून जंजिरा आजही अजरामर की त्याला शकला नाही. पण खरं बघायला गेलं तर आणखी काही वर्ष जरी महाराज जगले असते तरी दिल्ली हातातून जात होती, बादशहाच्या हातातून दिल्ली जात होती. मग काय तो जंजिरा आणि काय तो काहीच नव्हतं. तरीही यानंतर शंभूराजांकडे त्यांच्या कारकिर्दीतही हा किल्ला होता. त्यानंतर पुन्हा मराठ्यांच्या ताब्यातही हा किल्ला होता आणि तदनंतर पोर्तुगीजांनी 1818व्या शतकात हा किल्ला ताब्यात. आता एकंदरीत हा पूर्ण किल्ला बांधण्यासाठी तुम्ही काय केलं? आम्ही हा किल्ला बांधण्यासाठी सर्व म्हणजे बेसिक म्हणजे स्टार्ट करून सर्वप्रथम आम्ही दरवर्षी किल्ला बनवतो. दिवाळी जवळ आली की आमची मीटिंग होते. मीटिंग मध्ये ठरल्याप्रमाणे आम्ही ठरवला की बाबा या वर्षी पद्मदुर्ग बनवून घ्या. पद्मदुर्ग बनवून घ्यायचं तर सुरुवातीला आम्ही आलो. आम्ही सगळेजण आम्ही जमा जातो. या आमचे सगळे किल्ला बनवण्यासाठी तयार असलेले आमचे मित्र बघू तर आम्ही मावळे तर आम्ही आवड एक शिवप्रेमींची आवड म्हणून सगळ्यांनी आवडीने सर्वप्रथम आम्ही श्रीफळ आणि हार वगैरे घालून आम्ही सर्वप्रथम एक आमची वास्तुपूजा करून आम्ही या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली. सर्वप्रथम आम्ही आखणी करून घेतली, दगडी लावून आखणी करून घेतली. आखणी केल्यानंतर विटांच्या मार्फत विटांनी ही तटबंदी पूर्ण आम्ही उभी केली आणि माती वगैरे आम्हाला जवळपास इथे. ठीक आहे, प्रत्यक्ष तर या किल्ल्याला कोणी जात नाही, भेट देतच नाही. हो, आम्ही आणि ऑनलाईन आम्ही फोटो त्याच्या मार्फत आम्ही सगळी ही किल्ल्याची बांधणी केली, आखणी केली आणि त्यामध्ये जे काही आम्ही प्रयत्न केला की जितके एक्झॅक्ट पॉइंट बनवता येतील, जसे जितके छान वाटतील आणि खरे वाटतील असं आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला. ही तटबंदी आहे, हा कारण काय? तिचं कारण असं होतं की साहेब हा किल्ला आणि हा पडकोट होता. ही पडकोटाची भिंत लहान होती आणि किल्ला तो, तर या संरक्षणाच्या दृष्टीने ही तटबंदी बांधण्यात आली होती. आणि या किल्ल्यावर सिद्धीने राज्य स्थापन केलं होतं आणि त्याच्या काळात त्याने या किल्ल्यात भरपूर फेरबदल केले होते. ते पाण्याचे वाढवले इच्छा तर होते म्हणजे स्पर्धेबद्दल आम्हाला असं सांगायचंय की आपलं 4थं वर्ष आहे की आपण स्पर्धा आयोजित करतोय. खूप छान कार्य आहे आणि माझं म्हणणं म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की शिवरायांची प्रेरणा प्रत्येक लहान मुलात रुजावी, प्रत्येकाने किल्ले बनवावे. आम्ही सुरुवात कुठून तरी केली होती. आम्ही दुसऱ्यांना प्रेरणा करतो लहान मुलांना की तुम्ही किल्ले बनवा.
तसंच ते प्रेरणा घेऊन अजून लहान आजूबाजूला मुलांनी किल्ले बनवतात आणि या स्पर्धा वाढत चालल्यात तसे किल्लेही वाढत चालले आमच्या कोंबडपाडा विभागात. यापूर्वी काही स्पर्धा व्हायच्या म्हणजे भिवंडी वार्धा व्हायच्या स्पर्धा, त्यांच्या वेळी भरपूर स्पर्धक होते. पण जशा जशा स्पर्धा वाढत चालल्यात तर स्पर्धकही वाढत चाललेत, त्यांनाही उत्साह येतोय, त्यांनाही मजा येते. आणि एक महत्वाची गोष्ट अशी की पूर्वी किल्ले बनायचे ना त्यामध्ये म्हणजे जो काही खर्च लागायचा तो खर्च कुठून मिळत नव्हता. तो प्रत्येक जण आपापल्या खिशातनं जे काही त्याच्या परीने 10-20 रुपये काढून जमा करून आपली तशी सुरुवात करायचो आणि काम करायचं मिळते. आणि प्लस कसं आता आपण बक्षीस समारंभाच्या वेळी जी काही रोख रक्कम मदत म्हणून देतात त्याचा खूप मोठा फायदा होतो. त्याचा वापर मुलं स्वइच्छेने किल्ल्यात करतात आणि तो एक फार मोठा बेनिफिट आहे. आणि स्पर्धा होण्याचं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की शिवरायांचे जे इतिहास जिवंत राहील, शिवराय आपल्या मनात जिवंत राहील. छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. आम्ही हा किल्ला बनवलेला आहे, त्याची प्रतिकृती तर दख्खन विजयाकडे वाटचाल करत असताना अनेक भुईकोट किल्ले जिंकले होते. पण त्यावेळी स्वराज्याचं स्वप्न साकारताना त्यांच्या मनात निरीक्षणात एक गोष्ट आली आणि महाराजांची दूरदृष्टी फार विलक्षण होती. त्यांनी एक गोष्ट हेरली होती की समुद्र ज्याचा त्या लगतचा प्रदेश त्याचा. या उद्दिष्टाने महाराजांनी भुईकोट किल्ल्यांसमवेत समुद्री मार्गावर आपलं वर्चस्व स्थापन करावं. समुद्री मार्गात जे परकीयांचे सत्ता स्थापन आहे यांना बरखास्त करून आपली सत्ता स्थापन करावी. स्वतःचं राज्य आता आपलं तयार होतंय, पण स्वतःच्या राज्यात स्वतःचा असा व्यापार असावा, आपल्या लोकांसाठी आपल्या व्यापाऱ्यांसाठी व्यापार खुला करता यावा आणि त्याचा मोबदला त्याचा आर्थिक पाठबळ हा आपल्या स्वराज्य स्थापनेकरता खूप महत्वाचा आहे. आणि सोबतच समुद्री मार्गावर सत्ता स्थापन करण्याने समुद्री मार्गावरील ज्या परकीयांच्या आक्रमणांच्या हालचालींच्या आणि शत्रूंच्या ज्या हालचाली आहेत त्यावर नियंत्रण ठेवता येईल. या उद्दिष्टाने महाराजांनी जंजिरा किल्ल्याच्या बाजूला कासा बेट असलेला त्या बेटावर त्या कासवाच्या आकाराचा तो बेट होता, त्यामुळे त्याला कासा बेट असं उल्लेख होता. तर त्या बेटावर शिवरायांनी हा किल्ला बांधण्याचे अनेक प्रयत्न केले हा किल्ला पूर्ण होऊ नये यासाठी. कारण त्याला ठाऊक होतं एकदा की हा किल्ला झाला की म्हणजे आपली अडचणी वाढणार. आणि शिवराय भले त्यांच्या मुखातून बोलण्याकरिता काय करणार आहे, आपलं एवढासा छोटासा राज्य त्याचा, आपली एवढ्या वर्षांची सत्ता, कोण मोडेल आपल्याला, कोण आपल्याला हरवेल, कोण आपल्याला शह देईल, शक्य तो त्यांच्या सैन्यांचं बळ वाढवण्यासाठी बोलत होता. पण त्यालाही ठाऊक होतं हा जर इथे आला, याने जर आपला विस्तार केला तर आपल्यालाही गाठुडं बांधून गावाला पळायला नाही. पण त्यासाठी त्याने अनेक मोहिमा आखल्या आणि हा किल्ला बांधकामाच्या वेळी अनेक प्रयत्न केले की हा किल्ला संपूर्ण बांधता येऊ नये, अनेक मोहिमा राबवल्या. असा हा किल्ला हा एक विलक्षण, एक महत्वाचा आणि एकदम मजबूत असा किल्ला जो स्वराज्याच्या इतिहासात त्याचा मोलाचा वाटा आहे असा हा किल्ला आहे. परंतु आज या किल्ल्याला तेवढं म्हणजे दुर्गम परिस्थिती लाभली आहे. आपले पर्यटक म्हणा किंवा शिवप्रेमी म्हणा हे जंजिऱ्यावर जातात, जंजिऱ्यावर जाऊन पद्मदुर्गला पाहतात, पण पद्मदुर्गला जाऊन जंजिऱ्याला पाहत नाही. ही मनात एक खंत आहे आणि आम्ही दरवर्षी आमचा हाच प्रयत्न असतो की एक नवीन विषय, एक नवीन किल्ला, एक महाराजांचा नवीन इतिहास लोकांपुढे उभा करायचा. आम्ही दरवेळी या प्रयत्नात असतो. त्याच प्रयत्नाने हा जो आमची एकच म्हणजे आम्ही प्रत्येकाला हेच सांगायचं आम्हाला, जंजिऱ्यावरून पद्मदुर्ग पाहण्यापेक्षा पद्मदुर्गावरून जंजिरा पाहायला करा. जंजिरा पाहायला ना या मंडळाला आपण या ठिकाणी सन्मानित करायचं. शिवस्वराज्य मित्र मंडळ
अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणारे इतिहासाचे सर्व हे तरुण अभ्यासक अर्थातच परीक्षकांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान सुरू आहे. बा रायगड परिवार संवर्धन समितीचे हे कार्यकर्ते आहेत. अर्थात आता यानंतर चतुर्थ पारितोषिक हे थोडं मागे हो. श्री छत्रपती शिवाजी महाराज की अरे हे नाही याच्यावर भरोसा नाही याला जमत नाही हा थरथरतो सोडत नाही वस्तू